तर नमस्कार मित्रांनो, मी संस्कारला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्लॉग डायरेक्ट मोटो व्लॉगमध्ये शूट होतोय. कारण की विषय पण असा झाला की आम्हाला निघायला झाला उशीर आणि बाय द वे आज निघालो आहे आम्ही रत्नागिरीला. रत्नागिरीमध्ये जरा काम आहे, तर त्यासाठी निघालोय. त्याच्या आधी जरा बाईक पण जरा पुसून घेऊया आल्यावरती. आज बाईक धुतली पाहिजे, चैनीवरती लूप मारायचं पण राहिलं मित्रांनो. चैन आवाज करते. सो निघालोय आता रत्नागिरीत जायला. का चाललोय आता ते मी सांगत नाही, कारण की मला पण ऍक्च्युअल मध्ये काही माहित नाही. कारण चाललोय बहिणीला घेऊन, तर तिच्या बहिणीच्या कॉलेजचं काहीतरी काम आहे, त्याच्यामुळे निघालोय. बाय द वे सो बाईक कोल्ड स्टार्ट केलेली आहे. ग्लव्स काय आज घालू शकत नाही, कारण की परवा जे भिजलेत ना ग्लव्स, ते अजून सुकलेले नाही आहेत. सो त्याच्यामुळे बाय द वे आपला हा लुक गाडीचा, ते अजून सुकलेले नाही आहेत. आपला माउंट जो आपण काल घेतलेला, ते अजून सुकलेले नाहीत, कारण की ते मी जेव्हा घातलेले ना काल ते ओले, ते जरा आज सकाळी उठलो ना तर हाताला खाज सुटत होती. सो आपण ट्रिप ए परत रिसेट करूया. ट्रिप 571 राईड 0. पेट्रोल भरल्यापासून गाडी 34 किलोमीटर चालली. सो 7:30 वाजलेत. 7:45ची फेरी आहे मला. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, आणि मी जर का मित्रांनो आपल्या चॅनलवर नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, असेच नवीन नवीन व्लॉग, मोठो व्लॉग बघण्यासाठी. तर आणि आपल्याला जायचं आहे इथून आरेवारेमधून. तो जो आरेवारेमधला जो सीन आहे, जो तुम्ही रील्समध्ये बघसाल, तिथूनच आपण जाणार आहोत. तिथून बाईक काढायची म्हणजे ना मित्रांनो, हेल्मेट घालून डोकं फिरतं. बट मी एक सो जाऊया आता पुढे. आता मित्रांनो मी डायरेक्ट जेव्हा निघीन ना तेव्हाच भेटतो तुम्हाला. आणि आपण जाणार आहोत आज फेरी भेटूतून, बाय द वे जे समुद्राच्या पलीकडे जाणार आहोत आपण बोटीतून. मित्रांनो, तुम्ही जर का साईडला बघितलात ना, तर पूर्ण आपल्या समुद्रच आहे. आपण समुद्र काठावरूनच चाललोय पूर्ण आता. तर बघा, जास्त दाखवू शकत नाही कारण की निघायला उशीर झालाय. 7:45ची जेटी आहे. सो आणि आता कॅमेऱ्याचा व्ह्यू पण बघूया आपण तिथे जाऊन कसा येतोय, तिरका येतोय की सरळ येतोय. कारण की मी अजूनपर्यंत हेल्मेट सेट केलं नाहीये. जे पुण्यातून आलोय ना तेव्हा. भरती आहे बाय समोर आला. रोड खराब आहे पुढे. इथले रोड आहेत ना मित्रांनो, ते जवळपास सगळे माहितीच आहेत आम्हाला, त्यामुळे काय टेन्शन येत नाही. बाईकचं स्टेरिंग आहे ना, ते आपटते असं जाणवतं लगेच मित्रांनो खड्ड्यात. सो स्टेअरिंग मध्ये आवाज पण येते. कोण साईड गेलेत 100%. मला शोरूमवर आता जात होता ना, तो बोलत होता की ऑइल चेंज करायला लागेल म्हणून, फ्रोक मधला, पुढच्या फ्रंट फ्रोक मधला. बट मला त्याची गरज वाटत नाही. मला वाटतं कोनसेट चेंज करायला पाहिजे गाडी, कारण ती मध्यंतरी दोनदा आपटली खड्ड्यात. दोनदा ना, एकदाच. जेव्हा मी कोल्हापूरवरून जेव्हा आपण येत होतो ना, दुपारनंतर जेव्हा आपण निघालेलो दिवाळीच्या ह्याच्यात, तर तेव्हा ती आपटली जोरात मित्रांनो गाडी खड्ड्यात. आणि तो खड्डा पण असा दिसला पण नाही मला. पटकन खड्ड्यात टर्नलाच होता आणि खड्डा माझा स्पीड म्हणत होता तसा, त्याच्यामुळे ती गाडी आपटली. म्हणजे पहिले पण वाजत होते, पण एवढे दणके लागत नव्हते. आता जरा जास्तच लागतात. गाडीचं रनिंग पण झालं 11. आता येईपर्यंत माझ्या मते होईल 900 पर्यंत. 11-900. 13 किलोमीटरला याची 4th सर्व्हिसिंग आहे. त्याच्यानंतर सगळ्या आहेत त्या पेड सर्व्हिसिंग. सो बघूया आपण काय विषय आहे आता. तर आता आपण जेटीचे जाऊ. फायनली मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत फेरी बोटीच्या इथे. ही समोर फेरी बोट. सो तिकीट काढा. हा उतर. तिकीट काढायला लागेल आपल्याला इथे. सो तिकीट काढून येऊ आणि मग तुम्हाला भेटतो मित्रांनो.
तर मित्रांनो, आपण आता फेरीबोटीमध्ये बसलोय. समोरच आपली बाईक लावली आहे. हा ट्रक आहे मित्रांनो, केवढा मोठा बघा. ही ट्रक, एवढा मोठा ट्रक जेट्टी घेऊन जात आहे. हो, पाणी मित्रांनो एकदम खवळलंय आहे समुद्राचं. आणि समोरच आहे कंपनी, चौगुले कंपनी, जे बोटींचं काम होतं. सगळ्या बोटी तिथे लागल्या दिसत असतील तुम्हाला. बाय द वे, अजून पाहिजे तेवढ्या बोटी आल्या नाहीत. सो आता दुपारनंतर जसं जरा हळूहळू बोटी लागायला लागतील तिकडे. ती पूर्ण पोर्ट आहे ना, तो सगळा चौगुलेचाच आहे. आणि पाऊस पण आलाय बारीक. माझ्या मते रेनकोट घालायला हवा आपल्याला आता. सो बघूया काय विषय होतोय. तो रेनकोट घालायला लागतोय की नाही. तो घालायची इच्छा तर नाही एवढा तो जड, परत त्यात गरम पण होतो मित्रांनो. बट बघूया काय होतोय विषय तो. फायनली मित्रांनो, मी आता रत्नागिरीतून निघतोय. बाय द वे, रत्नागिरीत येताना व्लॉगच नाही झाला माझा, मोठो व्लॉग. कारण की विषय पण तसाच होता. पाऊस जो होता ना मित्रांनो कंटिन्यू, आणि गणपतीपुळ्यात एवढा पाऊस होता ना लिटरली, की हेल्मेटवरून दिसत पण नव्हतं. असा विषय होता. त्याच्यामुळे मोटो ब्लॉक केला नाही, म्हणाला डायरेक्ट निघतानाच करतो. आणि काम होतं मित्रांनो फक्त 1 तासाभराचं. बट ते 1 तासावरून कधी 5 तासांवरती गेलं ना, ते काय समजलंच नाही. सो गाडी काढायला जागा नाही आहे तिकडून. इकडून गाडी काढूया. इथून निघूया आणि सो जाऊया आपण. मस्त की मित्रांनो, मामाजीतून जेवून वगैरे एकदम झोपून वगैरे निघालोय आता. सो काम पण होतं जरा. मला वाटलं त्यांनी मला मेसेज केला ना ताईंनी की 5 वाजता निघेन मी. बट 5च्या आधीच काम झालंय. 4:15 वाजलेत. सो आपण पण निघूया. तिला आणायला तिचा फोन आला मला की ये म्हणून. सो आणि मित्रांनो, गाडीच्या चैनीत ऑइल लागलं बाय द वे मगाशी. कारण जी चैन आवाज करत होती ना, लिटरली इरिटेट करत होती ती मला. म्हणजे असं वाटत होतं की कुठचा बैलगाडा चालवतोय असा आवाज येत होता. सो आता स्मूथ झाली पूर्ण. सो जाऊया तिथे आपण. त्याच्यानंतर बघूया पुढचा सीन काय. तो डीमार्ट मध्ये पण जायचंय. डीमार्ट मध्ये पण जरा काम आहे. डीमार्ट मध्ये पण जरा काम आहे. तर ते पण करायचंय. आणि मग डायरेक्ट घरी निघायचंय. बाकी काही विषय नाही. तर फायनली मित्रांनो, आम्ही डीमार्ट मधून पण निघालो आता. आणि 5:15 वाजलेत. आता आम्हाला डायरेक्ट 6:45ची जेटी भेटेल. कारण की 6:45ची तर गॅरंटेड भेटू शकत नाही. त्याच्यामुळे काय सावकाश गेलो तरी आता काळजी करायचं कारण नाही. असा विषय आहे. समोरून सूर्य त्रास देतोय. थांबा काका. सो निघालोय फायनली. आणि आता मी जरा कॅमेरा ना तो तिथे समोर माउंट करतो. जरा फक्त ट्रॅफिक मधून बाहेर पडतो मित्रांनो आपल्याला. मग आपण कॅमेरा तिथे माउंट करू. रोडचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे सगळा विषय आहे. बाकी काय नाही. सो लेट्स गो. रचकाना करा, हुचकाना करा. सगळा असा रोड आहे. धक 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 धक. शी. म्हणून मित्रांनो, रत्नागिरीतून कोल्हापुरात जाताना पण एवढा रोड खराब आहे ना, लिटरली बाईक चालवून कंटाळा येतो. म्हणजे बाईक पळवूच शकत नाही, एवढा रोड खराब आहे. गाडी लिटरली 30-35च ॲव्हरेज येते. त्याच्यावरती भारीत भारी 37-38 किंवा 39. 40च्या वरती गाडी अजिबात ॲव्हरेज येत नाही. आणि आपण जेव्हा तिकडून येतो ना, तेव्हा गाडी मस्त ॲव्हरेज येते. 46, 47, 48, 49, 50 पण देते टायमाला. असा विषय आहे. तरी हे रोडचं काम आहे ना, जरा पटापट पटापट करतात असं वाटतंय. शेण शेण शेण. बाईक धुवायला लागणार आहे बाय द वे घरात जाऊन चांगली. गाडीवरती मगाशी चैन ऑइल पण मारले ना,
तर त्याने ते बदबदवून मारलं ना चेनवाले एकदम. त्याच्यामुळे विषय काय झालाय, सगळं रिंग वरती ना पाठच्या ऑइल उडालाय. ट्रॅफिक बघा काय इथे, मरणाचं ट्रॅफिक आहे. आणि आपल्याला इथून घ्यायचं आहे लेफ्ट. संध्याकाळची वेळ आहे ना, संध्याकाळची वेळ आहे ना मित्रांनो, त्यामुळे एवढं ट्रॅफिक आहे, बाकी काय नाही विषय. इथून जायचं आहे राईटला, सॉरी लेफ्ट बोललो मग, राईटला. हा पण रोड तसाच आहे, खराब आहे, मध्येच चांगला आहे, मध्येच खराब आहे, चांगला आहे, असा विषय आहे. तर मित्रांनो, मी आता आरेवारीची इथे थांबलोय आणि आरेवारीची इथला समोरचा व्ह्यू बघा. बाय द वे सनसेट नाही, बट जो व्ह्यू येतो ना तो खतरनाक येतो. बघा, खतरनाक व्ह्यू येतो मित्रांनो. तर मित्रांनो, आम्ही जरा थांबलेलो व्ह्यू बघायला आणि जरा चिंच पण घ्यायची होती. आणि समोरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, समुद्र कसलाच खवळला आहे, खतरनाक. बाय द वे आता आपण आरेवारीमध्ये आहोत. पुढे लिहिलं सावधान, पुढे अपघात प्रवण क्षेत्र, वळण रस्ता. ओ, वळण रस्ता. काय गाड्या चालवत आहेत ना मधून, येड्यासारखे बावळट. पाहिला इथून कोण खाली गेलाय काय समजत नाही. ए ही बघ, इथं चिंच भेटते चांगली, इथे चिंच चांगली भेटते. सो निघूया आपण. 15 मिनिटात तर आपल्याला पोहोचणं अनपॉसिबल आहे. सो लेट्स सी, बघूया काय विषय होतोय. पोचलो तर पोचलो, बट 15 मिनिटात एवढं 30-40 किलोमीटर कव्हर करणं. हायवे असता तर ट्राय केलं असतं, बट नाही करू शकत तेवढं. आणि पाऊस पण येतोय, इकडे क्लिअर आहे, पाठी पूर्ण पाऊस होता. तर मित्रांनो, जो व्ह्यू तुम्ही आतापर्यंत ह्याच्यात बघितला असाल, रील्स मध्ये वगैरे बघितला असाल, तर तो हा व्ह्यू आहे इथला. आणि तो पुढचा टर्न, तो काय नाव काय विचारत त्या, नवरा माझा नवसाचा 2 मध्ये जो बोललाय ना, कोण तो हिरो आहे त्याचा, मला नाव आठवत नाही पटकन. सो तो हा टर्न बोललाय. हा टर्न असा जेव्हा आपण वरतून येतो ना, वरतून, तेव्हा एकदम क्लासी लुक वाटतो मित्रांनो त्याचा. तो बघा खालती पूर्ण समुद्रच आहे. त्याच्यामुळे आणि आता गणपतीपुळे येईल. तर मित्रांनो, आपण फायनली गणपतीपुळेत पोहोचलोय आणि 6:07 झाली आहेत. सो गणपतीपुळ्यात गर्दी बघा. बाय द वे, गणपतीपुळ्याचे मेन गेट आहे ना, ते वरतून आहे. पहिलं खालून होतं याच्या आधी, आता काही वर्ष झाली त्यांनी वरतून घेतलं. याच्या आधी खालून होतं गेट, मेन गेट, आणि बाहेर पण तिथूनच पडायचं होतं, असा विषय होता. थार. आणि मित्रांनो, ह्या रोडला यायचं म्हणलं ना की कंटाळा एकाच गोष्टीचा येतो, तो म्हणजे स्पीड ब्रेकर. कारण या रोडला एवढे स्पीड ब्रेकर टाकून ठेवलेत ना लिटरली, की कंटाळा येतो बाईक चालवायला. सो गणपतीपुळ्यामध्ये ट्रॅफिक. इथं सकाळी पाणी भरपूर होतं. आणि लिटरली मित्रांनो, पाऊस एवढा पडत होता ना सकाळी, इथे तुफान पाऊस होता. MH12 पुणे. ओ, 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 आ, गाडी काढली पाहिजे त्याच्यातून, बस झालं. दादा जागा दे दादा, साईड बघून जागा दे. XUV 700.
आपला लाईट बघा स्टॉकच आहे, बट पुढे पुढे पांढरी गाडी त्यामुळे चमकतोय बघा कसा. काय ते एकदाच ठरवलं ना दादा, इंडिकेटर पण नाही देत तू, डायरेक्ट गाडी आत मारतो म्हणजे काय, मारशील ना मागच्याला आणि ठोकल्यावर परत बोलणार पाठून येऊन ठोकलं. स्वतःची चुकी समजत नाही. पाऊस आलेला आहे, कॅमेराचा सेटअप परत काढायला लागणार आहे, कुठेतरी थांबून रेनकोट घालायला लागणार आहे, आणि हा मला होंडा सिटीवाला थकवत आहे. अजून काय बोलू, हे काय दिसत नाही. थांबायला लागणार थांबायला लागणार थांबायला लागणार. आता थांबलोय जरा इथं मस्तपैकी, रेनकोट वगैरे घालतो आणि मग निघू आपण. तर मित्रांनो, आपण फायनली जयगडला पोचलोय आणि आपण गाडी टाकतोय फेरी बोटीमध्ये. समोरच फेरी बोट आहे आणि काका आहे तिथे जे सांगायला असतात फोर व्हीलरवाल्यांना गाडी कशी टाक खाली लागू नये म्हणून. सो आपण इथं अशी लावूया आणि वळवून ठेवूया. फायनली मित्रांनो आम्ही पलीकडे आलोय आणि 15 मिनिटात आलोय, 15 मिनिटाच्या आतच आलोय. 7:14 झालेत, 7:02ला निघालेलो. सो 10 ते 15 मिनिटं तरी लागतात. मध्ये मध्ये जर का पाऊस वगैरे तुफान वगैरे असेल नाही, भरपूर पाऊस तुफान असेल ना तर अर्धा तास पण लागतो, कारण की भरपूर स्लो आणायला लागतं ना, नाही तर ते पावसात आहे ना भरपूर एवढी हलते ना लिटरली की नाथ खुळा. जर का तुम्ही आलात ना पहिल्यांदा तर तुम्ही घाबराल, एवढी हलते. आणि आम्हाला समुद्र काय वाटतच नाही मित्रांनो. बाय द वे सगळे समुद्र फिरायला आलेत, समुद्र मग मी ऐकतो ना त्यांचं, तर समुद्र समुद्र करतायत. पुण्यावरून वगैरे आलेल्या गाड्या आहेत त्या. सो आम्हाला काहीच वाटत नाही समुद्र, आम्हाला तुमच्या तिकडे फिरावंसं वाटतं. आता जसं बघितलात ना की नाशिक वगैरे ना त्या साईडला फिरायला भरपूर वाटतं. ओ समोरून पण मोठा लाईट. चला काका चला, चला आपण पण निघूया. बर्गमॅनवाला सुसाटच गेला. सो रात्रीची वेळ आहे, जाणार आहोत आपण सावकाशच, कारण की रोड कंडिशन पण नाही आपल्या इथली चांगली एवढी त्याच्यामुळे. आणि हेल्मेटमधून दिसत पण नाही एवढं काय क्लिअर, कारण की पाणी पडलंय ना. आणि हात फिरवला ना मित्रांनो की ते हाताचे डाग तसेच राहतात, त्याच्यामुळे अजून विजिबिलिटी कमी होते त्याची. त्याच्यामुळे आपण हात फिरवू शकत नाही हेल्मेटवरती. आणि वायझर उघडला की कॅमेऱ्यामध्ये एअर नॉईस येतो भरपूर, वाऱ्याचा हे येतो, आवाज येतो भरपूर, त्याच्यामुळे वायझर पण ओपन करू शकत नाही, असा विषय. करे तो करे क्या, जिये तो जिये क्या, ऐसी हालत है सब हमारी. सो जाऊया आपण आपण घरी घरी. एक ना ब्लूटूथ इयरफोन्स घेतले पाहिजेत, जरा कशी मजा येईल ना तेवढीच आपल्याला. त्याच्यामुळे आईला बर्फेनवाले मित्रांनो दोघं जण पण सुसाट चाललेत, आईला नाथ खुळा. फायनली मित्रांनो घरी पोचलेलो आहे आपण. इंडिकेटर देऊया नाही तर पाठचे येऊन आपल्यावरती ठोकल. सो फायनली 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 वी रिच अवर डेस्टिनेशन गाईज. हा हा हा. सो जाऊया जाऊया आत जाऊया आपण, गाडी पार्किंग मध्ये लावूया, उद्या धुवायची आहे चांगली कचकचवून, खाचा खुचातून हात घालून धुवायला लागणार आहे तिला, कारण चिखल आपल्या गाडीवरती आपल्याला जास्त सहन होत नाही. इवन मी कोल्हापुरात जरी गेलो ना मित्रांनो, भलेही पाऊस नसू दे, बट तिकडे जाऊन बाईक धुणार मी. शेवटी बाईकवर प्रेमच आहे हो तेवढं माझं. माझंच नाही, प्रत्येक बायकरचं प्रेम असतं तेवढं. सो आता रेनकोट वगैरे सगळं काढतो आणि मग आपण भेटू. मित्रांनो फायनली घरात पोचलेलो आहे, एकदम
टॉपमध्ये राईड झालेली आहे आणि मासे जरा बघितले आल्यावरती जरा मेलेले 2-3 मासे. सो आता पाणी चेंज केलेलं आहे, त्याच्यामुळे काळजीने चिंता करायचं काही कारण पण नाही. सो आणि आपण पण करूयात ह्या व्लॉगचा इथेच एंड. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन मोठं व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.